ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला 10 मधाची गावचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता सन 2024-25 या आर्थिक वर्षात। त्या अंतर्गत आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील बोरजर या गावाची मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर बोरजर हे गाव जे आहे, हे बोरजर गाव पहिलेपासून या ठिकाणी 365 दिवस फुलोरा असतो आणि या गावाला वनसंपत्ती पूर्णपणे लाभलेली आहे। या गावात जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती एक पारंपरिक या गावाला देण आहे। म्हणजे 365 दिवस हे गाव पूर्णपणे हिरवगार असतं, म्हणून आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये या गावाची निवड केली आणि महाराष्ट्र शासनाने देखील या गावाला प्राधान्याने मधाचे गाव म्हणून निवडलेलं आहे। मग त्या अंतर्गत या गावामध्ये एक सामूहिक सुविधा केंद्र, मधुबन, सेल्फी पॉईंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। दुसरी गोष्ट, या गावातले जे ग्रामस्थ आहेत, नंतर माननीय विस्तार अधिकारी साहेब, जी प्रशासकीय यंत्रणा आहे, यांनी देखील या मधाच्या गावाची जी निर्मिती आहे यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे हातभार लाभलेला आहे। आणि याची एक प्रथम सुरुवात म्हणून एक 10 दिवसीय प्रशिक्षण जे आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडनं 30 मधपाडांची जी निवड केलेली सहनियंत्रण समितीने, त्या समितीने जे 30 मधपाडांची निवड केली त्याचं प्रशिक्षण दिनांक 27 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज या प्रशिक्षणाचा समारोप होत आहे। माननीय विस्तार अधिकारी साहेब, गट विकास अधिकारी साहेब, नंतर महिला बाल विकास अधिकारी साहेब या सर्वांनी आज या समारोपाच्या प्रसंगी या प्रशिक्षण कार्यक्रमात कशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलं याची आमच्याकडनं माहिती जाणून घेतली, स्वतः प्रात्यक्षिक पण बघितले। तर या येत्या 10 दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सेवानिवृत्त संचालक माननीय श्री DR पाटील साहेब यांनी जे त्यांचा जो अनुभव आहे 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, तो सर्व मधपाडांना सांगितला। नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मेलीफेरा, सातेरी, आग्या मधमाशा या कशा प्रकारे काम करतात, त्यांना आपण कशा प्रकारे संगोपन करू शकतो या सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगितली। नंतर नंदुरबार येथील KVKचे कृषी विज्ञान केंद्राचे माननीय श्री कुच्चे सर, प्राध्यापक कुंदे सर यांनी या ठिकाणी येऊन कृषी संदर्भात असेल, कृषी संदर्भात म्हणजे मधमाशा ह्या कृषी करता कशा पद्धतीने सहकार्य करतात, परागी भवनाचं जे काम करतात आणि मधमाशांपासून कोणत्या प्रकारचे उत्पन्न मिळतं आणि काय पद्धतीने मधमाशा आपण वाढवू शकतो याचं मार्गदर्शन केलं। त्यानंतर या ठिकाणी प्रगती बौद्धिक संस्था वर्धा येथील 3 प्राध्यापकांची टीम आलेली होती। त्यांनी म्हणजे ते जी प्रगती बौद्धिक संस्था वर्ध्याची जी आहे ती फक्त आग्या मधमाशांवर काम करते, त्यांनी देखील आमच्या 30 मधपाडांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। रॉयल जेली, परागी भवन, परागकण, मेन वगैरे कशा पद्धतीने होईल, नंतर उत्पन्नाचा सोर्स कसा वाढेल त्या बाबतीत सांगितलं। आणि आता शेवटचे 2 दिवस जे होते, माननीय श्री विद्यानंदजी आयरे सर जे जळगावहून आलेले आहेत, विद्यानंदजी आयरे सरांनी या 2 दिवसामध्ये त्यांना प्रात्यक्षिक पण दाखवलं, जंगलामध्ये जाऊन त्यांनी प्रात्यक्षिक केलं। नंतर झाडाच्या खोळामध्ये ज्या प्रकारे ज्या माशा असतात, ज्या आयुर्वेदिकाच्या हिशोबाने पूर्णपणे एकदम शरीराला पोषक आहेत, अशा माशांच्या बाबतीत त्यांनी प्रात्यक्षिक करून त्या माशांचं जे आहे त्यांनी ते मध गोळा केलं आणि त्यातून काय काय मिळणार आहे ते देखील त्यांनी माननीय BDO सरांना सांगितलं। अशा प्रकारे ह्या 10 दिवसामध्ये या ठिकाणी ज्या ज्या प्रशिक्षण झालेलं आहे, आम्हाला असं वाटतं की आमचे जे मधपाड आहेत, जे आम्ही निवड केलेले 30 मधपाड आहेत, ते तर 35-40 आम्ही जास्त इच्छा होती, पण त्या 30 लोकांनीच तयारी दाखवलेली आहे। आणि त्या 30 मधपाड जे पारंपरिक पद्धतीने करत होते त्यांना शास्त्रीय पद्धतीने मध प्रशिक्षण कसं दिलं आणि ती मधमाशी न मरता मधाचं उत्पादन, मेन, परागी भवन, रॉयल जेली ही कशी मिळेल याचं जे प्रात्यक्षिक मिळालं आहे, त्याचं जे आज 10 दिवसामध्ये आहे ते पूर्णपणे ते सगळेजण समाधानी झालेले असावेत। आणि ते ह्या गावाची ओळख जी आहे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात व्हायला पाहिजे, कारण हे जे गाव आहे हे गुजरात राज्याच्या सीमेला लागून आहे। या गावातून गुजरातमध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती या गावावरून जाणार आहे। तर सेल्फी पॉईंट देखील आम्ही निवडलेली जागा आहे। नंतर मधुबन आहे, त्या मधुबनाला येणारा प्रत्येक जो पर्यटक आहे तो भेट देणार, सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढणार, असा बऱ्यापैकी चांगला उपक्रम आहे। अशा रीतीने नंदुरबार जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे मधाचे गाव म्हणून। आणि बोरजर, उकडापाणी, प्रतापपूर या ग्रामपंचायतची आम्ही निवड केलेली आहे आणि येत्या पुढील काळामध्ये या गावाचा विकास करण्याचं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांनी पूर्णपणे ध्यास घेतलेला आहे। एवढे बोलून बोरजर गाव हे आपलं दुर्गम भागातील गाव आहे आणि डोंगराळ भागातील गाव आहे। या ठिकाणी जे झाडं असतं, वृक्ष वगैरे खूप आहे, त्याच्यामुळे जंगल असल्यामुळे या ठिकाणी मधाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते। तरी आपण सर्वांनी या ठिकाणी आल्यामुळे आणि
निवासी प्रशिक्षण घेतल्यामुळे आपण प्रशिक्षित झालो आहोत आणि असंच प्रशिक्षण घेतल्यामुळे आपण त्या प्रशिक्षण पूर्ण उपयोग करून जास्तीत जास्त मध्यनिर्मिती कशी करता येईल आपल्याला आणि गावाचं आपलं आदिवासी पट्ट्यातून गाव आपलं समजा राज्य पातळीवर कसं जाईल आपलं ज्याप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील मांगरगाव गेला आहे तसंच आपण आपल्या गावाची ओळख आपण मताचं गाव म्हणून केलेलं आहे. पण यापुढे सुद्धा आपण नियमितपणे खूप मोठ्या प्रमाणे आपण निर्मिती करून रोजगार संधी आपण लोकांना आपलं उद्योग करून देऊ आणि महिला भगिनीच्या आपला उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी आपण प्रयत्न करू. तरी आपण सर्व इथं 10 दिवस 4 दिवस येऊ आपण इथं प्रशिक्षण वर्ग आपण हजेरी उपस्थित राहिले आणि सर्व कार्यक्रम समजून घेतला आणि त्या निर्मिती कशी करता मधाची मधमाशा कशा पाडतात त्याप्रमाणे आपण सर्व ऐकून घेतलं. तर खरं आपल्याला शुभेच्छा आहे आणि तुम्हाला खूप धन्यवाद सुद्धा देतो. तुम्ही तसं बसून सुद्धा व्यवस्थित 4 निवासी प्रशिक्षण घेतलं आणि जे प्रशिक्षक लोक आहेत तर तुम्हाला चांगला उत्तम प्रकारे तुम्हाला कसं निर्मिती करता निर्मिती त्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याचासुद्धा मी आभारी आहे. आणि आम्हाला तुम्ही इथं बोलवलं पंचायत समिती आपल्या पंचायत समिती CDPO साहेबांना BDO साहेब बोलवलं आणि आमचा सत्कार केला यासाठी तुमचे आभार मानतो आणि इथं थांबतो. भीमा गावीत याच ठिकाणी खाद्यग्राम उद्योग यांच्याकडून बोरझर हे गाव मधाचं गाव म्हणून जाहीर झालेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही पहिले जे शेतकरी होते ते शेतकरी पारंपरिक पद्धतीने मध काढत होते. माशा पण मरत होत्या आणि काही त्यांचं नुकसान पण होत होतं. त्याच्यासाठी ते वाचवण्यासाठी खाद्यग्राम उद्योग यांनी ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंग अगोदरच खरंच आम्ही उमेद अभियान यांच्यामार्फत आम्ही महिला बचत गट स्थापन केला. परंतु विशेष करून आम्हाला मधचं बिझनेस करायचं म्हणजे पॅकिंग करून ब्रँडिंग करून मग विकणं हे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु खरंच आम्ही उमेद अभियान आहे ह्याच्यामध्ये संजीवनी सर आहे, अरविंद सर गावी सर आहे आणि हे सर आम्हाला खरं अतिउत्तम लाभले आणि वारंवार आमचे BDO आणि हा एंट्रीचा रस्ता आहे. आपली कृत्रिम तयार केलेली जी बघा ती सुताराकडनं तयार केलेली वेगळी आणि जंगलात सापडल्यानंतर कशी करायची ते विद्याने नारी सरांनी यांना समजून सांगितलेलं आहे. जे पोळं होतं सगळं आतमध्ये होतं, मधमाशा आतमध्ये होत्या, त्याच्यानं सगळा पिलावड आपण याच्यामध्ये घेतला आणि तिची जी राणी क्वीन आतमध्ये आली. हे बघा एवढं झालंय. एक मिनिट मला बी फॉर्मेशन सुरू आहे त्यांचं सर हे सगळं काढून घेतलं त्याने ते सगळं भरलं ते नवीनच चालू आहे. माझ्याकडे दाखवा थोडं. अंडी वगैरे भरपूर झाले, थोडेसे ठेवले होते एवढेशा. एकच मिनिट तसं राहू द्या. सापडा मागे ते फक्त डोक्यात घुसतात बरं का, चावत नाही. बचत गट होतो ज्यावेळी मी विस्तार अधिकारी होतो तेव्हापासून कातूताईंचे प्रयत्न होते काही ना काही सुरू ठेवायचं. तर कातूताई आमच्या परिवारातल्याच आहेत अंगणवाडीतल्या, त्याच्यामुळे कातूताईंच्या प्रयत्नाने आता त्यावेळेस ते जे छोटं रूप लावलं होतं आज त्याचं मला बरंच त्याचा अनुभव येतोय. त्याचं वृक्ष पण वाढलेला आहे मोठा. मधाचं गाव म्हणजे बोरझर हे निवडलं गेलं महाराष्ट्रात ही खूप मोठी गोष्ट आहे. मधाचं गाव म्हणजे त्याच्यातून आपल्याला जो रोजगार मिळेल तो नक्कीच आपल्यासाठी कामाचा येईल आणि योगायोगाने ही नैसर्गिक जी परिस्थिती आपल्याला लाभली आहे त्याच्यामुळे नक्कीच रोजगार चांगला राहील. मध हे मी सुद्धा कातूताईंकडे इथं मध घ्यायला आलो होतो. मध हे शुद्ध कुठंच भेटत नाही. इथून आपल्याला जे भेटेल त्याच्यामुळे आपल्याला इकडं गुजरात पण आहे, महाराष्ट्र पण आहे, बरेचसे मंडळी येतील, त्याच्यातून जो रोजगार मिळेल तो अतिशय चांगला राहील आणि जास्तीत जास्त या रोपाचा वृक्ष व्हावा अशी शुभेच्छा देतो. संयोजकांनी बोलायची संधी दिली. आयुर्वेदिकला हे कॅन्सरसाठी जास्त करून उपयोगात येतं म्हणून ते आयुर्वेदिकवाला पण ट्रेनिंग घ्यायला आला होता. तर हा मध आपण इथं झाडाच्या ह्याच्यामधून काढलं आहे तर ते हे कामात येईल म्हणून ते घेऊन जाणार आहे ते. आणि हे मध आहे ते आग्या मधमाशीचं आहे. आग्या मधमाशीचं खूप चांगलं आहे ते पण पूर्ण जंगलामध्ये जे झाड आहे त्या झाडांमध्ये फुलारू येतं. आता डिसेंबर जानेवारी तर मे महिन्यापर्यंत जे मध काढतात ते एकदम घट्ट आणि एकदम ओरिजिनल जाते. 500 मीटर अंतर ये जा करते ही खूप म्हणजे लहानच्या लहान फुलामध्ये हिचं हनी हे कॅन्सर प्रॉपर्टीला काम करतं, कॅन्सरवर काम करतं. रिसर्च आहे आणि हे थोडं आंबूस लागतं हनी आणि एक फक्त 50 ते 100 ml पर्यंत हनी मिळेल.
50 ते 100 मिलीपर्यंत हनी मिळेल. आणि हनी इतकं चांगलं की हे 3,000 रुपये किलोच्या वरती याचं रेट आहे. ते केरळ राज्यामध्ये तर याची 1 वर्ष 2 वर्षापूर्वी बुकिंग केलेली असते, तर त्यांना हनी दिलं जातं. कारण कॉलन्या कमी, हनीची मागणी जास्त. इतकं छान प्रकारचं हनी आहे. याला थोडं बिअर वाईनसारखं वास, पण खायला खूप छान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.